सरदार सरोवर इथं उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेविका आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ कुपवाडमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत चावडीसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं। सरदार सरोवर इथं बांधण्यात येत असलेल्या धरणाची उंची वाढवून लोकांना विस्थापित करण्यात येऊ नये यासाठी पाटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषणाला बसले होते। यावेळी ठोकशाहीचा मार्ग अनुसरून मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली। याचा कुपवाडमधल्या तरुणांनी जोरदार निषेध करत केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला। यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी वंचितांची लढाई कधीही थांबणार नाही असं म्हटलंय। कुपवाड परिसरातील तरुणांनी केलेल्या आंदोलनाचं त्यांनी कौतुकही केलं। सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे, मुनीर मुल्ला, रमेश सायमोते, माजी उपमहापौर मोहन बापू जाधव, साजिद मुजावर, अमोल कदम, प्रवीण कोकरे, स्वप्नील खोत, जितेंद्र वनखंडे आणि सुधार समितीचे अॅडव्होकेट अमित शिंदे, त्याचबरोबर अहिंसक धोत्रे यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। निषेधाचं निवेदन कुपवाडच्या तलाठ्यांना सादर करण्यात आलं। क्रांती दिन 9 ऑगस्ट 1942च्या क्रांती दिनाला आज 75 वर्ष होत आहेत आणि भारतभर आज हा क्रांती दिन मोठ्या आदरानं आणि अभिमानानं साजरा होत आहे। कुपवाडमधल्या काही तरुणांनी एकत्र येऊन या ठिकाणी मेघा पाटकरांना जी अटक झाली त्याच्या निषेधार्थ चावडीसमोर निदर्शने करण्याचा जो कार्यक्रम हाती घेतला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो। मेघा पाटकर ह्या गेली अनेक वर्ष देशामध्ये निरनिराळ्या ठिकाणी विकासाच्या नावावर शासनाची दडपशाही सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये लढत आहे। त्या क्रांती दिनाच्या दिवशी त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। मेघाताई लढतायत, लढत राहतील आणि ज्या प्रश्नासाठी ज्यांच्यासाठी ते लढतायत